अनिकेत जगन्नाथ सुतार यांनी मागील वर्षी राजाला कळकळीची विनंती केली होती। त्यानुसार या मराठवाडीच्या राजानं त्यांची मनोकामना पूर्ण केलेली आहे आणि त्यांनी आपल्या बोलायचं झालं तर आज सकाळीच एक महिला शिखर शिंगणापूरवरून आली होती। त्यांनी फक्त हा फोटो बघून तिथं नवस केला होता। मित्रांनो, आज आपण आलोय मराठवाडीच्या राजाचं दर्शन घ्यायला। तर बरीच मंडळी इथं आहेत। नमस्कार मित्र, मराठवाडीची पूजा आहे ना इथली? होय ना, जरा पुढे आहे ना, काय सांगाल तुम्ही? नवसाला पावणारा गणपती आहे, लोकांची श्रद्धा आहे। आलाय का कधी की बाबा खरंच हा देव? अनुभव म्हणजे सांगायचं गेलं तर अनुभव असे खूप आहेत, पण जीवनात कधी ना कधी येत राहील तेव्हा आपल्याला माहिती पडेल की बाप्पाचा आशीर्वाद आहे आपल्या सोबत। किती किलोमीटर इथून? इथून एक 40 किलोमीटर आहे काले। 40 किलोमीटरचा प्रवास करून बाप्पाच्या दर्शनाला एवढा लांब आला मित्रांनो। म्हणजे तुमची पण काहीतरी श्रद्धा असेल आणि तो कधी ना कधी तरी तुम्हाला तुमच्या हाकेला उभा राहिला असेल असं वाटतंय मला। हो नक्कीच नक्कीच ना। काय मित्र वगैरे आहेत तुमच्या या गावात? हा सगळा आपला मित्र परिवार आहे आणि मित्र पण आहेत आपले, त्यामुळे नक्कीच तुम्ही आलात का? होय। ओके बाबा, काय म्हणाल अजून? गणपती बाप्पा मोरया। धन्यवाद, थँक्यू। ओके बाबा, वेलकम। आहे ना, पूजा चालू आहे ना? ओके माऊली। मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मराठवाडी हे गाव आहे। गावामधलं वातावरण तुम्ही पाहू शकता, सर्व उत्साहमय वातावरण आहे। मराठवाडीचा राजा जो नवसाला पावतो, सर्व भक्तांच्या हाकेला धावतो, अशी मान्यता आहे या गणरायाची। तर तोच आपण पाहायला चाललोय। हो माऊली, द्या जरा माहिती आता काय आज तुमची पूजा वगैरे तोपर्यंत होऊ द्या। घेण्याचा कोण बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर महाप्रसाद घेण्यासाठी श्रीच्या मंडपात येण्याची कृपा करावी। नमस्कार मित्रांनो, मराठवाडीचा राजा पूर्ण भागात प्रसिद्ध आहे, पाटण तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि याच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मला 1-2 कॉल केले। आज महाप्रसाद आहे आणि तुम्ही नक्कीच या, कारण प्रत्येक वर्षी आपण या मूर्तीचं थोडं शूटिंग का होईना पण यूट्यूबवरती अपलोड करत असतो। आणि खरंच आज एवढा मोठा दरबार आहे ना इथं, किती पब्लिक आले आज पूजेलाच, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, सार्वजनिक श्री गणेश मंडळ मराठवाडी सन 2024ची महापूजा आपण आज बघताय। गेली 44 वर्ष या मंडळाचं कार्य अतिशय निर्विघ्नपणे पार पडत आहे। मंडळ विविध उपक्रम राबवतोय, शालेय उपक्रम असतील। गेल्याच वर्षी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी वरती जखवाई मंदिर बांधण्यात आलेलं आहे, त्यासाठी 1 लाख रुपयाची देणगी या मंडळातर्फे देण्यात आलेली आहे। तर मराठवाडीच्या राजाचा पुन्हा एकदा आपण एक जय जयकार करूया। मित्रांनो, एक मिनिट मित्रांनो, आणि सर्वात महत्त्वाचं, आता नवसपूर्ती एकाची झालेली आहे, ते इथं आलेले आहेत, त्यांची नवसपूर्ती ती कशी करतात ते आता आपण पाहणार आहोत। अनिकेत जगन्नाथ सुतार यांनी मागील वर्षी राजाला कळकळीची विनंती केली होती। त्यानुसार या मराठवाडीच्या राजानं त्यांची मनोकामना पूर्ण केलेली आहे आणि त्यांनी आपल्या बोलाप्रमाणे 2001 रुपयाची माळ 2001 रुपयाची माळ श्रीच्या चरणी अर्पण केलेली आहे। तर या मराठवाडीच्या राजानं असं त्यांच्या पाठीशुभ्राम त्यांच्या मनोकामना पूर्ण कराव्या आणि त्यांच्या संसारामध्ये भरभराट निर्माण करावी अशी मंडळातर्फे राजाला कळकळीची विनंती आहे। मंगल मूर्ती मोरया। मित्रांनो, हे जे ऐकलं ना तुम्ही, हे म्हणजे असं कधीतरी होतंय असं नाही। गणपती बसल्यापासून गणपती जाईपर्यंत ही नवसं पूर्ण केली जातात। मी अंधश्रद्धा वगैरे पसरवतो असं काही नाही। इथं या तुम्ही प्रत्यक्षात जी माणसांना अनुभव आलेत ना, ती तुम्हाला स्वतःच्या तोंडून सांगतील। गेल्या 44 वर्षाचा इतिहास आहे। तुम्ही सांगू शकता, गेल्या 44 वर्षाचा इतिहास आहे या मंडळाचा मित्रांनो। आणि खरंच मराठवाडीचा राजा कसा दिसतोय तो तुम्हाला मी दाखवणारच आहे। रामकृष्ण हरी, अजून काय सांगाल? नवसाचं बोलायचं झालं तर आज सकाळीच एक महिला शिखर शिंगणापूरवरून आली होती। त्यांनी फक्त हा फोटो बघून तिथं नवस केला होता। प्रत्यक्षात इथं आले पण नव्हते, कोणाच तरी स्टेटसचा फोटो बघून मराठवाडीच्या राजाकडे नवस बोलले होते आणि आज ती नवस पेड करायला इथं आलेली होती। त्यांनी याच्या अगोदर मराठवाडी कसली काय आहे बघितली पण नव्हती, परंतु दुपारी येऊन ती नवस पेड करून गेलेले आहेत। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। अशीच कृपा मराठवाडीच्या राजाची त्यांच्या भक्तावर राहावी, त्यांच्या सर्व भक्तावर राहावी, एवढीच मी प्रार्थना करतो या राजाच्या चरणी। सर्वांना सुखी ठेव, समृद्धी आणि शांती दे। रामकृष्ण हरी। हेल्पिंग
नेचर विक्रमा यूट्यूब चॅनल यांच्याकडून श्रीच्या चरणी 501 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. तर या मराठवाडीच्या राजानं त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या मनोकामना पूर्ण कराव्या. काल व श्रीफळ देण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. भाऊ